माझ्यासोबत शिवसेना युबीटीचे नेते चंद्रकांत खैरे आहेत. आज ठाकरे बंधू एकत्र येतात आणि त्या संदर्भात ते बोलतील. साहेब, दोन्ही बंधू एकत्र येत आहेत. तो आनंदाचा क्षण आता आता 12च्या नंतर त्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तो क्षण संपूर्ण महाराष्ट्राने देश पाहत आहेत. देशामध्ये त्या ठिकाणी दोन्ही भाऊ एकत्र यावेत ही सुद्धा अनेकांची मागणी होती, अनेकांची इच्छा होती आणि ती आता त्या ठिकाणी होत आहे. मी या ठिकाणी हे सांगेल की प्रफुल्ल ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेनेचा स्थापना केली, मग त्यांनी त्यांच्या शुभस्तेत तो नारळ फोडला होता. म्हणजे तो त्यावेळेसचा त्यांनी नाव दिलं शिवसेना म्हणून. आणि आता शिवसेना प्रमुखांनी मग शिवसेना प्रमुख झालेत आणि नंतर मग त्यांनी संपूर्ण मराठी मुलांना, मराठी माणसांना नोकऱ्या द्या, मराठी माणसांना ताठ मान करून त्या ठिकाणी महाराष्ट्रात त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात हे केलं. आणि मुंबई कुठेही त्या ठिकाणी तोडू द्यायची नाही, तुटणार नाही हे सुद्धा केलं. कारण प्रबोधनकारांनी सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्रात मुंबई पाहिजेच, मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि आंदोलन केलं होतं त्यावेळेस. आणि आज सुद्धा त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब हे दोघंही एकत्र आले 20 वर्षानंतर. ते आम्हा सर्वांना खूप 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 जबरदस्तपणे त्या ठिकाणी एक तर ताकदही मिळेल, ठाकरे ब्रँड राहील आणि महाराष्ट्रात परत हे जे चाललंय भ्रष्टाचारी प्रकार तो सगळं बंद होईल आणि निश्चितच लोकशाही त्या ठिकाणी खरी लोकशाही शिवशाहीच्या रूपाने त्या ठिकाणी येणार. हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा प्रखर होईल. हिंदुत्वाचा मुद्दा आणि मराठी माणूस अशा दोन गोष्टी आहेत. त्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात येतील. जुन्या आठवणी जागी होतील आज दोघं एकत्र आल्याच्या नंतर. मातोश्रीवर दोघं सोबत आणि त्यावेळेस तुम्ही होते पहिल्यापासून एकत्र बसायचं ना त्यावेळेस, काही असलं की त्यावेळेस खूप आनंद वाटायचा. नंतर कालांतराने थोडा गॅप पडला, पण आज मात्र परत तोच आनंदाने मन भरून आला की आज दोन्ही भाऊ एकत्र आले. म्हणजे अजून पुढे काय काय होईल. तुम्हाला गैरवरून पण येत आहे आनंद. आणि एक प्रकारचं ते म्हणजे एक असं वाटतं ना की खूप दिवसाची जी आमची सर्वांची मनीषा इच्छा होती ती आज पूर्ण झाली. बाळासाहेबांची पहिली सभा मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर झाली होती. दोन्ही ठाकरे बंधूंची सभा होणार आहे संभाजीनगरमध्ये मराठवाडा सांस्कृतिक. नाही, आता त्या दोघांचं जे ठरेल ते सांगतीलच की आता इथे इकडे तिकडे इकडे. पण कधी पण येऊ शकतात असं काही नाही. दोघंही कधी पण येऊ शकतात. प्रयत्न करणार आहेत त्या सभेसाठी, दोघांच्या सभेसाठी विनंती करणार त्यांना ना, विनंती करणारच मी त्यांना. हो, दोघांची सभा जर एकत्र झाली तर गेम चेंजर असणार. जवळपास इतका मोठा माहोल तयार होणार नाही ते आणि वातावरण मराठवाड्याचं बदलून जाईल. फक्त संभाजीनगर 1988 पासून भगवा झेंडा महानगरपालिकेच्या खाली उतरला नाही. बाळासाहेबांची सभा झाली होती. जर पुन्हा तीच पुनरावृत्ती करायची तर दोघांनी सभा घेतल्याच्या नंतर काय ते चित्र असेल. दोघांची सभा झाल्यानंतर अजूनही त्या ठिकाणी खूप चांगलं तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीचे अगदी ठाकरे ब्रँडच नाही आणि तोच महाराष्ट्राला वाचेल. महाराष्ट्रातील मराठी माणसांना, हिंदूंना, सर्व धर्मीयांना, त्याचप्रमाणे बाकीच्या शेतकरी बांधव, कामगार, उद्योजक सर्वांना. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे होते आणि त्यांना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात त्यामुळे गैरवरून देखील आले आणि संपूर्ण महाराष्ट्रात आता ठाकरे ब्रँड दिसेल आणि महाराष्ट्र वाचेल अशी देखील त्यांची प्रतिक्रिया. अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.